सोलापुरात साखळी पद्धतीने एकमेकांना पैसे गुंतवायला सांगितले, त्यातून स्वतःचा फायदा करून घेतल्याने 7 जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय अनिल इरपे राहणार अंबिकानगर बाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या 7 जणांनी 28,35,675 रुपयांची फसवणूक केली आहे। सोलापुरातील जयराज धनराज नागनसुरे व सचिन शिवशक्ती चव्हाण यांच्यासह पुणे मुंबईतील दत्तात्रय गोरे, अनंत भोसले, विश्वास जाधव, ओंकार क्षीरसागर व सुनील कदम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2018 मध्ये त्या सर्वांनी मिळून फिर्यादी दत्तात्रय इरपे यांना साखळी पद्धतीने पैसे गुंतवणूक केल्यावर भरपूर नफा मिळेल असे आमिष दाखवले। त्यातून इरपे यांनी स्वतः व पत्नी त्या कंपनीचे सदस्य झाले। त्यानंतर त्यांनी अन्य नातेवाईकांनाही ही स्कीम सांगितली आणि त्यांनाही पैसे गुंतवायला सांगितले। 1-1.5 वर्षात रोखीने काही बँकांमध्ये ऑनलाईन व गुगल पे वरून समोरील व्यक्तींना पैसे पाठवले। सुरुवातीला 12,78,453 रुपये गुंतवले। नियमानुसार इरपे यांना मिळणाऱ्या रकमेबद्दल समोरून समाधानकारक उत्तर मिळाले नाही। फिर्यादीची पत्नी वैशाली यांनी 2,45,706 रुपये तसेच ओळखीचे राचन्ना पाटील यांनी देखील 10,75,261 रुपये गुंतवले। एवढी रक्कम घेऊनही समोरील संचितांना ना मुद्दल ना नफा दिला नाही असेही फिर्यादीत नमूद आहे। या गुन्ह्यात आणखी अनेक लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिसांनी त्या लोकांना तक्रारीसाठी आवाहन केले आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत।